की आपले जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत ते स्वतः ऑन फील्ड येत आहेत आणि ते वन ऑन वन बोलतात लोकांशी, तर ती खूप मोठी गोष्ट होती आणि त्यातून फार जास्त ट्रान्सपरन्सी आम्हाला दिसण्यात आली. आणि आम्ही पाहिलंय की त्यांनी इमिजिएटली काही सोसायटीजची कामं इमिजिएटली कॉल करून जे लिगल वेनी केली पाहिजे आणि जे अधिकारी काम करत नव्हते त्यांनी आवर्जून सांगितलंय की तुम्ही ही कामं जी लिगल वे मध्ये आहेत, जे तुम्हाला ऍप्लिकेशन्स मिळालेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. आमच्या सोसायटीमध्ये काही लोक ज्यावेळेस डिस्प्यूट झाले आणि तक्रारी झाल्या त्यावर डेप्युटी रजिस्ट्रारनी आणि जॉईंट रजिस्ट्रारनी निर्णय दिले. त्या निर्णयाच्या विरोधात त्यावेळेच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी अपील केलं. 13 तारखेला हडपसर इथे ज्या जनसंवाद यात्रा झाली तिथे आम्ही गेलो होतो. मला एक चांगला सुखद अनुभव आला, कारण जे पेंडिंग आमचं चालू होतं प्रकरण, तर दादांनी ते ऐकल्यानंतर इमिजिएट आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य केलं. त्यांनी त्याच वेळेस सांगितले की जे काही असेल ते लवकरात लवकर निर्णय घ्या, जनतेचे लोकांचे प्रश्न प्रलंबित राहता कामा नये. जनसंवाद यात्रेमुळे आमच्यासारख्या सामान्य लोकांना इमिजिएट न्याय मिळतो.